नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची आता सविस्तर व अधिकृत जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती व मित्रांनो पात्रतेबद्दल संपूर्ण काही माहिती सांगण्यात आलेली आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर मित्रांनो, ही जी अधिकृत जाहिरात आहे ती मित्रांनो आताच 1 तासापूर्वी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी की मित्रांनो बॉम्बे हायकोर्टामार्फत ही जी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पाहूया नेमकं काय काय यामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवर लघुलेखक जे की श्रेणी 3चं पद आहे, त्यानंतर कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाच्या भरतीसाठी जाहिरात असं जे आहे त्यांनी माहिती दिलेलं आहे। त्यानंतरचं आहे खाली सविस्तर माहिती, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्याच्या न्यायालयाच्या स्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी उमेदवाराच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर ऑनलाईन पद्धतीने ही सर्व काही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि ही जी भरती आहे मित्रांनो मुख्यत्वे TCS द्वारे घेतली जाणारी आहे। तर TCS द्वारे ही भरती जी आहे पूर्ण केली जाणारी आहे। तर आपल्याला माहिती आहे की TCS चा पॅटर्न काय आहे, कारण का आपण TCS पॅटर्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत व आपल्या बॅचच्या मार्फत मिळून आपण ॲनालिसिस करत आहोत, त्यामुळे याची देखील परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत। फक्त ही आजची सविस्तर जाहिरात मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या। तर यामध्ये पाहू शकता जे की तपशील, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल याची जी पदांचा आराखडा आहे तो त्याने दिलेला आहे, ज्यामध्ये निवड यादीमध्ये लघुलेखकसाठी 568 आहेत, तर कनिष्ठ लिपिकसाठी 2795 आहे, तर शिपाई व हमालसाठी 1266 जागा आहेत जे की निवड यादीमधले आहेत। तर प्रतीक्षा यादीमध्ये जे आहे 146 लघुलेखकसाठी आहेत, तर कनिष्ठ लिपिकसाठी 700 जागा आहेत, तर शिपाई किंवा हमालसाठी 318 जागा आहेत। तर या सर्वांना आपण कॅल्क्युलेट केलं तर ही भरती जी आहे 5700 या आसपास जे मित्रांनो पदसंख्या जाणारी असेल। ज्यामध्ये वेतन श्रेणी काय आहे, तर वेतन श्रेणीमध्ये लघुलेखक या पदासाठी वेतन स्तर जो आहे 14चा असणार आहे, ज्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढा या ठिकाणी वेतन स्तर असेल आणि कनिष्ठ लिपिकसाठी 19,900 ते 63,200 आहे आणि शिपाई व हमालसाठी 15,000 ते 47,600 एवढा जो आहे या ठिकाणी जो की पे लेवल तुम्हाला मिळणारा आहे। त्यानंतर पात्रतेमध्ये काय त्यांनी विशिष्ट जे दिलेले आहे ते पाहूया, ज्यामध्ये पात्रता जी आहे ती आपण पुढे पाहू, कारण का त्यांनी पुढे ही PDF अटॅचमेंट दिलेली आहे। तर वयोमर्यादामध्ये कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जे की 38 वर्ष या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यानंतर जे काही केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी आहेत जे की कमाल वयोमर्यादा या ठिकाणी लागू असणार नाही, त्या जे की एक्झिस्टिंग पोस्ट असते त्यांना हे जे की कामाचं नाही आहे। त्यानंतर पाहूया आपण पात्रता, तर पात्रतेमध्ये काय आहे, तर पात्रतेमध्ये लघुलेखकसाठी पाहू शकता या ठिकाणी जे की कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे, म्हणजे कोणतेही तुमचं BA, BCom, BSc वगैरे वगैरे काही झालं असेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे। त्यासोबतच त्यांनी इथं टिप म्हणून असं दिलं आहे की कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल, ज्यांचं कोणचं लॉ वगैरे झालं असेल त्यांना मात्र या ठिकाणी फर्स्टली प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा असं त्यांनी दिला आहे की त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचा पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे की आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे की कोकणी असणारे विद्यार्थी जे की कोकणी साईडचे असणारे त्यांना कोकणी भाषा जे येणं आवश्यक आहे आणि जे काही मराठी लँग्वेज असतील त्यांना मराठी येणं आवश्यक आहे, म्हणजे की तुमच्या जिल्ह्याचं नॉलेजसाठी तुमची जी भाषा आहे ती येणं आवश्यक आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टक्कलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र किंवा जे की GCC, TBC किंवा ITI यामध्ये जे की थोडक्यामध्ये तुमचं 30-40 असणं आवश्यक आहे, त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर कॉम्प्युटर रिलेटेड सर्टिफिकेट देखील मागितलं आहे, तर कॉम्प्युटरमधलं तुमच्याकडे जर MSCIT असेल तर परफेक्टली तुमचं सर्व काही या ठिकाणी चालून जाणार असेल। जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही सर्टिफिकेट आहे ज्यामध्ये MS ऑफिस किंवा MS वर्ड 7चं पुन्हा openoffice.org या व्यतिरिक्त विंडोज किंवा लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्राधान्य संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, म्हणजे की तुमच्याकडे समजा सांगितलं तर MSCIT जरी असेल किंवा CCC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं काम भागून जाणार आहे। परंतु त्यांनी एवढे सारे या ठिकाणी सर्टिफिकेट दिले तर यापैकी कोणतंही जर एक असेल, तुमच्याकडे समजा MSCIT नसेल, MS वर्डचं असेल किंवा MS ऑफिसचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या ठिकाणी प्राधान्य ठरवू शकता। त्यानंतर आहे कनिष्ठ लिपिक, तर कनिष्ठ लिपिकसाठी काय म्हटलं आहे की कनिष्ठ लिपिकसाठी सेमच पात्रता आहे, बाकी काही बदल नाही आहे। तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची ग्रॅज्युएशनची डिग्री या ठिकाणी चालणारी आहे, त्यासोबत तुमचं लॉ झालेलं असेल तर लॉ वाल्यांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि त्यानंतर आहे 30-40 आवश्यक आहे आणि MSCIT सर्टिफिकेट देखील आवश्यक या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर शिपाई व हमालसाठी, तर शिपाई व हमालसाठी फक्त 7वी पास असणं आवश्यक आहे। 7वी पास प्लस तुमच्याकडे शारीरिक ST चांगली असेल, म्हणजे की तुम्ही शरीराने सुदृढ असणं आवश्यक आहे, निरोगी असणं आवश्यक आहे। शिपाई व हमालसाठी 7वी पास कॅन्डिडेट डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकतात।
त्यानंतर आहे प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क, तर अर्ज शुल्कमध्ये काही या ठिकाणी आपल्याला सूट भेटलेली नाही आहे. ज्या प्रकारे राज्य उत्पादन शुल्कमध्ये आपल्याला सूट भेटली होती, परंतु या ठिकाणी काही नाही आहे. तर जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि जे काही आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये या ठिकाणी फी ठेवण्यात आलेली आहे. तर भरलेला शुल्क हा कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत केला जाणार नाही, म्हणजे की नॉन रिफंडेबल असणारा आहे. त्यानंतर परीक्षा पद्धत पाहूया. तर परीक्षा पद्धतीमध्ये जे आहे चाळणी परीक्षा असणारी आहे. त्यानंतर इंग्रजी लघुलेखन चाचणी, मराठी लघुलेखन चाचणी, इंग्रजी टंकलेखन चाचणी आणि मराठी टंकलेखन चाचणी, म्हणजे की 30-40 प्लस लेखी या सर्वांची गुणांची एकत्रित जी आहे यांची प्रक्रिया होणारी आहे. तर काय काय आहे पाहू त्यामध्ये सविस्तर आपण. तर लघुलेखकसाठी जे आहे जे की चाळणी परीक्षा नाही आहे, जे की त्यानंतर इंग्रजी लघुलेखन 20 मार्क 20चा असणार आहे, गुण 20चा असणार आहे. त्यानंतर मराठी लघुलेखन 20 गुणाचं असणार आहे, इंग्रजी टंकलेखन 20चा असणार आहे आणि मराठी टंकलेखन 20चं असणार आहे. त्यानंतर स्वच्छता आणि चापलते चाचणी या ठिकाणी लागू नाही. तर मुलाखत 20 मार्काची असणार आहे. असे सर्व मिळून जे आहे 100 मार्काचं असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी जे आहे चाळणी परीक्षा असणारी आहे, जे की 40 गुणाची असणारी आहे. त्यानंतर ही इंग्रजी लघुलेखन किंवा मराठी लघुलेखन चाचणी ही लागू नाही या पदासाठी. त्यानंतर इंग्रजी टंकलेखन कारण का 30-40 आहे आपल्याकडे, त्यामुळे त्याला देखील 20-20 या प्रकारे जे आहे जे की 2 मध्ये डिवायडेशन असणार आहे आणि मुलाखत देखील असणारी आहे आणि 100 गुण या प्रकारे या ठिकाणी पूर्ण केले जाणारे आहे. त्यानंतर शिपाई व हमालसाठी जे आहे डायरेक्टली चाळणी परीक्षा 30 गुणाची असणारी आहे आणि त्यानंतर जे आहे इतर कोणतेही जे की 30-40ची किंवा इंग्रजी लघुलेखन चाचणी या ठिकाणी लागू नाही आहे. तर फक्त 30-40 हे देखील लागू नाही आहे आणि स्वच्छता व चापलते चाचणी असणारी आहे 10 गुणाची आणि मुलाखत 10 गुणाची असणारी. अशा प्रकारे 100 गुण जे की 50 गुणाची परीक्षा डायरेक्टली या ठिकाणी होणारी आहे. तर जे काही शिपाल आणि हमाल पदासाठी आहे. थोडक्यामध्ये या प्रकारे परीक्षा पद्धती असणारी आहे. तर यासाठी जो अभ्यासक्रम असेल जे एकदम कॉमनली आहे आपलं जे इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी यामधलंच प्रश्न येणारे असतील. इतर कोणतेही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणारे नसतील. तर याचे लेक्चर आपल्या चॅनलवर लवकरच चालू करण्यात येतील, जे की अगदी बेसिक लेवलचे आणि TCS पॅटर्न आधारित असतील, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून तुम्ही 100% यामध्ये नोकरीला रुजू होणार या प्रकारची आपली परिपूर्ण प्रक्रिया असणारी आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जे की त्यांनी या ठिकाणी वरी कन्फ्यूज होत असेल तर खाली त्यांनी या कॉलममध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे की कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुणाची परीक्षा असणारी आहे, जे की वस्तुनिष्ठ म्हणजे की MCQ बस असणारे आहेत आणि मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतील प्रश्न असणारे आहेत. तर शिपाईसाठी 30 गुणाचे असणारे आहे आणि हे देखील प्रश्न मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये असणारे आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल, म्हणजे की कम्प्युटर रिलेटेड देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील. तर ज्याची किंवा याचे आपले लेक्चर आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील, त्यावेळेस तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही बाबी यामध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या असतील. तर मित्रांनो ह्याची होती ही जाहिरात थोडक्यामध्ये त्यांनी ही दिलेली आहे. आणि याचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झाले आहेत. याची लिंक देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्ही ते अजून पाहिले नसेल तर पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि याचे लेक्चर देखील उद्यापासून आपण सुरू करणार आहोत, जे की याची रिसेंटली नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी दिली होती. जर तुम्ही ती पाहिले नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून लगेच पाहून घ्या. आणि मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्याकरता फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो, कारण का 7वी पासवर एक नोकरीची सुवर्ण संधी तुमच्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल नसाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मनात काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.